नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून येणारा विसर्ग किती आहे, उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये किती वाढ किंवा घट केली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर 92.12 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 28.46 TMC आणि उजनी धरण 53.12% गेलेलं आहे. रात्री 53.30% गेलं होतं, कारण उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग 1000 कमी करून तो 3000 केला असल्यामुळं आणि त्यातच उजनीत येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होत असल्यामुळं तो पाणीसाठा वाढला होता. परंतु पुन्हा एकदा पाणीसाठा कमी आलेला आहे. उजनी धरणात सध्याला भीमा नदीमध्ये पॉवर हाऊसमधून 1600 आणि नदीमधून 1400 असं 3000 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. म्हणजे 3000 क्युसेकचा विसर्ग म्हणजे काल 4000 क्युसेकचा असणारा विसर्ग आज 3000 केलेला आहे. आणि कालव्यामधून 1830 क्युसेक्स, सिनेमाडा उपसा सिंचनमधून 280 क्युसेक्स, बोगद्यामधून 900 क्युसेक्स असा विसर्ग चालू आहे. आणि उजनी धरणात येणारा दौंडचा हा विसर्ग हा 5980 क्युसेकनं येतोय. काल रात्री बघितलं 5410 होता आणि काल सकाळी जर बघितलं तर तो 3296 होता. त्यामुळं विसर्गामध्ये वाढ होते, जरा म्हणजे धीम्या गतीने वाढ होते. आतापर्यंत उजनी धरणाला सवय आहे की मोठ्या प्रमाणात उजनीत येणारा दौंडचा विसर्ग हा 10, 20, 30, 40,000 क्युसेकनं वाढतोय. परंतु आता 500 ते 600 क्युसेकनं विसर्ग वाढतोय, कारण सध्याला पावसाचं वातावरण आहे पण म्हणावा तसा पाऊस नाही. नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पाऊस पडतोय, पण आतापर्यंतचा त्या धरणाचा पावसाचा इतिहास आणि आताचा पाऊस बघितला तर तो पाऊस अत्यल्प आहे. धरणाची टक्केवारी बऱ्यापैकी झालेली आहे. पाचही धरणावर पाऊस थोड्या प्रमाणात पडतोय आणि त्या धरणाची टक्केवारी वधारताना दिसते. आणि उजनी धरणाच्या वर असणारी एकूण धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जे गेल्या 8 दिवसाखाली होतं त्याप्रमाणे या 2-3 दिवसामध्ये दिसत नाही. काही ठिकाणी 30 मिलीमीटर, काय 20, काय 10, 15 असा पाऊस पडतोय. परंतु त्या धरणाची सध्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे. ही धरणं जवळपास 80-90% भरलेली आहेत. त्यामुळं पुढील काळामध्ये जरी पाऊस जास्त झाला तर तो उजनी धरणाच्या दिशेने येणार आहे. त्यामुळे उजनी धरण 100% ना 110% भरणार आहे. मी तर म्हणतो आणखी पावसाचे 2-2.5 महिने आहेत. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही, उजनी धरण नक्की भरेल. तर उजनीच्या अशा ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.